सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी, लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर करण्यात आले। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक सादर केलं आणि त्यानंतर बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर मध्यरात्री या विधेयकावर मतदान पार पडलं। या मतदानानंतर अखेर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले। या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 एवढी मतं पडली। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित होणं हे केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठं यश मानलं जातंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक यावर काल रात्रभर चर्चा झाली आणि त्यानंतर मतदान झालं, मंजूर झालेलं आहे एकंदरीतच विधेयक, काय अपडेट? बरोबर आहे। काल लोकसभेमध्ये केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दुपारी 12 वाजता दरम्यान जे विधेयक सादर केलं होतं ते रात्री 12 दरम्यान त्यावरती चर्चा होऊन ते मतदानाच्या द्वारे संमत झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे सर्व पक्षाच्या वतीनं विविध विषयांवरती आणि विविध दिशेने चर्चा झाली, त्यानंतर यावरती मतदान झालं आणि मतदानात जर बघितलं आपण तर विधेयकाच्या बाजूने 288 मतं पडली तर विरोधात 232 मतं पडली। या 12 तासाच्या चर्चेनंतर साधारणतः 520 खासदारांनी या चर्चेत सहभाग झाले होते आणि त्यामध्ये खास करून इंडिया आघाडीचे आणि एनडीए आघाडीचे या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी आपापल्या आघाडीच्या बाजूने मतदान केलं आणि त्यामुळे हे जे मतदान साधारणतः ज्याबद्दल स्पष्ट सकाळी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा स्पष्ट संकेत होते की निश्चितपणे हे विधेयक पारित होईल। पण ज्या पद्धतीने संपूर्ण चर्चा झाली त्या चर्चेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात लक्ष या लोकसभेकडे लागलं होतं आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री जे आहेत त्यांनी युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट अँड इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असे या विधेयकाला नाव दिलं होतं। आता हे विधेयक आज राज्यसभेत सादर होईल आणि त्याच धर्तीवरती राज्यसभेत देखील चर्चा होईल। पण राज्यसभेमध्ये जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं लोकसभेत चर्चा झाली त्याच धर्तीवरती चर्चा होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। पण दरम्यान चर्चेच्या दरम्यान एक अत्यंत ज्या पद्धतीने घटना घडली, खास करून एमआयएमचे खासदार जे आहेत असुद्दीन ओवैसी यांनी ते विधेयक आपल्या चर्चेदरम्यान पाडलं, त्यामुळे आज त्यांच्यावर कारवाई होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। बरं प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।